नमस्ते सर्वांना। तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। माझे किचन टूर आणि कशा पद्धतीने मी किचन अरेंज केलेलं आहे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ। पहिले तर किचनमध्ये एंट्री करत असताना हे बघा, हे सुंदर असं वॉल पेंटिंगनी हे वॉल फ्रेम इथे लावलेला आहे आणि ते खूप छान आहे। ॲक्रिलिक पेंटचं आहे ते। त्यानंतर इथे एंटर करताना इथून आपण किचनमध्ये एंटर करणार आहोत, तर इथे मी एक छोटंसं असं हे पॉट ठेवलेलं आहे, ट्री आहे, हे ऑटली खाता येणार नाही। त्यानंतर आपण बघणार आहोत किचनमधले जे हे अशा पद्धतीचे खाणे असतात त्यामध्ये मी कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे। वरतून आपण सुरुवात करूया। तर इथे फर्स्ट ऑफ ऑल काय केलं की जे औषध टॉनिक किंवा जे सिरप आहेत विराचे ते इथे ठेवलेले आहेत, ते एका साईडला व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे। नंतर मग इथलच्या साईडला असं जे पॅकिंगचं सामान आहे, मशीन वगैरे त्या तिथे ठेवलेलं आहेत। वरतून अशी टोकरी जे की मला लागणारं आहे पण खूप कमी प्रमाणात लागणार आहे ते असं एकदम वरच्या साईडला मी ठेवलेलं आहे। त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये अशा पद्धतीने या ज्या बरण्या दिसत आहेत ह्या अशा पद्धतीच्या चौकोनी बरण्या आहेत। हे बघा, खूपच सुंदर आहे ते, क्वालिटी काचच्या नाही, त्या प्लास्टिकच्या आहेत, ग्लास नाही आहे हा। आणि अशा पद्धतीने मी इथे काय केलेलं आहे, त्या बरण्या लावलेल्या आहेत। या 100 रुपयाच्या 3 अशा एका मॉलमधून मी ह्या घेतलेल्या आहेत आणि ह्या खूपच छान आहेत, क्वालिटी ही खूप ऑसम आहे। तर अशा पद्धतीने 12 बरण्या मी त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बाउल आहेत, ह्या गिफ्ट आलेल्या आता खूप सुंदर आहे ते। आपण मी इथे काय ठेवायचं म्हणून तर या बाउल इथे यावरती ठेवलेल्या आहेत, जेणेकरून मला लागलं की मी शूटिंग करताना किंवा व्हिडिओ बनवताना काही रेसिपीज बनवताना इझिली मला घेता यावे यासाठी मी या इथेच ठेवलेल्या आहेत। 1 किलो धान्य बसेल अशा आहेत या। आणि जे जे माझ्याकडं छोट्या प्रमाणात असतं जे की रेग्युलर लागतं, डब्यांमध्ये तर ऑलरेडी मोठे ठेवलेले 2 किलो 2.5 किलो, परंतु काय असतं की हे असं छोटे शेंगदाणे लागतात किंवा हे छोटं साबुदाणा आपल्याला इझिली दिसतं आणि घ्यायलाही सोपं जातं, टाईमही वाचत असतो। अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात जर ठेवल्या तर किचन वर्क स्मार्ट होतं। आणि नंतर मी इथे ठेवलेले आहेत ग्लासेस, हे ग्लास पण खूप सुंदर आहेत। हे पण मी 100 रुपयाला एक घेतलेला आहे आणि दुसरे हे जे आहेत ते गिफ्ट केलेले आहेत आणि असेच सेम होते, ते 100ला घेतले होते। हे खूप सुंदर त्यांनी दिलेले आहेत मला। आणि त्यानंतर खाली जर बघितलं आपण तर हा कॅन आहे, त्यामध्ये तूप वगैरे काही ठेवतो आम्ही। या इथून या पूर्ण इथपर्यंत जे आहेत ते प्रोटीन्स पावडर आलेलं होतं, हे बघा यावरती नाव पण आहे बी प्रोटीन। हे जे आलेलं होतं प्रेग्नन्सीमध्ये काही घेतले होते, 2-3 संपवले होते मी, जास्त नाही। आणि बाकीचे जे असेच कधी विकनेस वगैरे आला की प्रोटीन पावडर डॉक्टर नॉर्मली देतात, तर या ब्रँडचा मी आणतो। मग अशा पद्धतीने हे पूर्ण काचेच्या खूप सुंदर अशा या बरण्या माझ्याकडून 4 वर्षापासून आहेत आणि एकही ब्रेक झालेली नाही, खूप केअरफुली मी हँडल करते याला। आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने हे छोटे छोटे बरण्या ज्या की या मापानुसार होतील अशा मी इथं अरेंज केलेल्या आहेत। ओ नो, रसना तर सांगायचं राहिलं आहे, काल पॅक आणलं होतं, इथे टाकून दिलं आहे, केलं तर नाही आहे रसना आणखी। आणि त्यानंतर खाली आहे हे 3 बरण्या, या खूप सुंदर आहेत। या 90 रुपीजच्या मॉलमधून मी घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये जवळपास 13 kg माल बसतो, यामध्ये कोणताही सामान आपण 30 किलोच्या 13 किलोच्या जवळपास यामध्ये धान्य बसतं। तर मी एक जे आहे ते विराजच्या खाऊसाठी केलेली आहे। ही जी आहे ती असं जे की सेंटेड असतात वस्तू, जे साबण आहे किंवा आपलं वॉशिंग पावडर, अगरबत्ती, हा स्पेशल त्यासाठी केलं, कारण याचा स्मेल दुसरीकडे लागू नये हेही आपल्याला तेवढंच लक्षात ठेवावं लागतं। त्यानंतर ही तिसरी जी बरणी आहे ती मी ज्वारीच्या पीठसाठी केलेली आहे। इझिली नॉर्मली आपला पटकन हात जाईल आणि पटकन दिसेल संपले वगैरे किती, यासाठी मी हे केलेलं आहे। डब्यात नॉर्मली ज्वारीचं पीठ मी ठेवत नाही। आणि हा जो इकडे बॉक्स दिसतो केनस्टार, तो आहे माझ्या मिक्सरचा आणि फेकून तर द्यावं असं वाटेने गेला, म्हणून मी काय केलं की त्यामध्ये असं जे की मला किचनमध्ये गरजेचं असं सामान लागतं ते मी इथे पूर्ण
ठेवलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये चाळणी वगैरे जे की मला लागेल. आणि इकडे अस्तव्यस्त पसाराही दिसणार नाही, त्यासाठी मी काय केलेलं आहे, हे इथे ठेवलेलं आहे. आणि इथे काही पेजेस ठेवलेले जे की पोळीसाठी वगैरे लागतात. आणि इथे एक रजिस्टर आहे, जे की मला काही सामान वगैरे नोट डाऊन करायचं असेल, आणायचं असेल, तर ते मी तिथं ठेवून दिलेलं आहे, एक पेन आणि ते रजिस्टर. त्यानंतर इकडे आहे तर हे स्टीलचे डबे आहेत पूर्ण. खालच्या डब्यामध्ये कुरडे पापडी, स्पेशली उन्हाळ्यामध्ये हे लाईन मी त्यासाठीच केलेली आहे. आणि त्यानंतर इथे पण विराजचा खाऊच आहे. या डब्यामध्ये तो पूर्ण फुल आहे, ब्रेड बिस्किट वगैरे सगळं त्याचं सामानामध्ये पूर्ण असं मी. आणि हे छोटे छोटे बरण्या केलं होतं त्याच्याला, कारण हे मिक्स पूर्ण आहे. कॅरी बॅगमध्ये किडे वगैरे होण्याची शक्यता असते, असं पॅक कर छोटे छोटे बरण्या केलेले आहेत. आणि हे चकोत्याचं ब्रेड टोस्ट आहे. अशा पद्धतीने हा विराजच्या सामानाने भरलेला डब्बा आहे. यामध्ये कुरड्या, यामध्ये पापड, किंवा यामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या, इथे साखर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळं सामान मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. सेकंड रोमध्ये तर आपलं जे रेग्युलर आपल्याला किचनमध्ये लागतं ते इथे ठेवलेलं आहे. धान्य जे की जास्त प्रमाणात आणलेलं असतं. आणि वरती अशा पद्धतीने हे रोज आहेत. हे पूर्ण सामान मला लग्नात दिलेलं आहे. त्या बरण्या जास्तीच्या मी घेतलेल्या आहेत. हे माझ्या मम्मी पप्पांनीच दिलेलं आहे. त्यानंतर हे इथे स्पेशल असं हे आपलं तेल आहे. तेल हे देवासाठी स्पेशल मी ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा एक पॉट त्याच्यासाठी घेतलेला आहे. याच्या मागे खूप सारं देवाचं सामान ठेवलेलं आहे, जेणेकरून ते इझिली आपल्याला सापडावं. नंतर मग आहे वरतून आपण येऊया. वरती इथे मी सुंदर असे गजानन महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला एक छोटीशी अशी सुंदर पॉट ठेवलेला आहे, जे की खूपच क्यूट आहे दिसायला. इथे लक्ष्मी माता आहेत. त्याच्या समोर इथेच बघत असाल तुम्ही तर काय की इथे भोलेनाथ ठेवलेले आहेत. आणि हे छान मला मिशोवरती दिसले. हे खूप क्यूट असे 4 बंदर, काय म्हणतात त्याला एक्झॅक्टली तर माहीत नाही, पण हे मला दिसले. आणि इथे ठेवायला जागा होती तर मी हे मागवलेले आहेत. आणि हे किती सुंदर आहेत बघा. ॲक्च्युअली 120 का 140मध्ये हे मागवले, तर खूपच क्यूट आलेले आहेत. हे तुम्ही पण मागवू शकता ॲक्च्युअली, जर आवड असेल अशा पद्धतीचं तर. इथे आहे तर सत्यनारायण देवता. आणि इथे मी 2 पॉट असं इथे होते, हे असे स्क्रू होते केलेले. तर मग मी काय केलं की त्याला हे अशा पद्धतीचे 2 घेतले आणि ही जागाही पूर्ण फुल केलेली आहे. त्यानंतर हे आहे सगळ्यात मोस्ट फेवरेट्स प्रत्येकाला, जिथे आपण शांतता, जिथं पाहिल्यानंतर आपल्याला शांतता, समाधान मिळतं, अशा पद्धतीची ही जागा म्हणजे आपलं देवघर असतं. घरामधले सगळ्यात सुंदर कोपरा असतो तो म्हणजे देवघराचा. तर हे माझं आहे क्यूट असं देवघर. म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हे जे देवाला हार वगैरे घातलेले आहेत ना, तर हे तुम्ही म्हणत असाल की प्रत्येकाने विकत आणलेत प्रत्येक देवासाठी, तर नाही, ॲक्च्युअली इतके सेम मिळत नाहीत. हे असा एक मोठा हार आणला मी. आणि त्यामधून काय केलं की तो ब्रेक करून हे असे छोटे देवाच्या साईजनुसार बनवलेले आहेत. इथे स्वामी समर्थ देवता ठेवले, तर त्यांना पण नंतर हे आत्ता आणलं होतं अक्कलकोटला गेल्यानंतर. ते अक्कलकोटला गेले. असं दिवा आहे, दिव्याला असं काच आणलेलं आहे. हे पण तुम्ही मार्केटमधून इझिली घेऊ शकता. होऊन जाते आपलं काम जोपर्यंत आहे तोपर्यंत. 4 वर्ष झालेत त्या दिव्याच्या काचाला आणखी काही ब्रेक नाही झालेला. आणि हे क्यूटचं असं सुंदर हे माझ्याकडे झाड होतं असं छोटंसं. मी काय केलं, हे एक अशा छोट्या पितळीच्या तांब्यामध्ये लावलं आणि इथे ठेवलं. असं डोकं लावायचं आणि काहीतरी नवीन करायचं, जेणेकरून आपली क्रिएटिव्हिटी दिसेल आणि आपल्याला कमी खर्चामध्ये अशा सुंदर काही गोष्टी तयार होतील. आणि हे बघा, हे फ्लावर्स जे आहेत ना, हे पण खूप सुंदर आहे. ते आर्टिफिशियल फ्लावर आहे. नॉर्मली अशा पद्धतीने हे माझं एकदा लुक दाखवते माझ्या देवाचं. टेबल आणण्याचं एक कारण होतं की टेबलवरती देव ठेवायचे. कारण विराज हे जर देवघर इथे असलं असतं तर विराजने तर एकही देव व्यवस्थित ठेवला नसता. कारण लहान मुलं 2-2.5 वर्षाचे असले की त्यांचं पाहायचंच काम नसतं आणि ते असं कोणतीच गोष्ट जागेवर ठेवत नाहीत. आणि म्हणूनच आम्ही हे 2 कप्पे जे आहेत ते रिकामे ठेवले. खेळ कुठे खेळायचा तर खेळ, काय सामान काढतो तर काहीच नाहीच आहे काढायला, कारण हे डब्बे तर त्याला उचलतच नाहीत. चला तर मग नेक्स्ट आहे
ह्या स्पॉट परत एक, तर तिथे एक ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक ठेवलेलं आहे. हे 2 आलते, तर 2मधून इथे याला लाईटिंग मी टाकलेली आहे. लागते की नाही काय माहिती, आता विराजने खेळ खटपट्या करून बंद केलेली वाटतं. त्याला लाईटिंग पण आहे. ही पण ॲक्च्युअली सेल संपवलेत. रोजच विराज लावून बसतो तो आणि सतत बटन दाबत असतो आणि खूप छान वाटतं ते. लावावं लागेल नाही दुसरी लाईटिंग म्हणून. तर हे ट्री मी इथं ठेवलेलं आहे आणि हे छान दिसायला असं देवघर. त्यानंतर याचे तर झालंच इन्फॉर्मेशन. इथे ठेवलेलं आहे जार. नॉर्मली फ्रीजमधलं पाणी आम्ही पित नाही म्हणून जारमध्ये ओतून जार ठेवलेला आहे. माठ ठेवायला काही फारसा असं किचन मोठा नाही आहे, त्यामुळं माठ तर आम्ही आणलेला नाही आणि मग जार आणून त्यामध्येच थंड पाणी आम्ही आणतो आणि पितो. त्यानंतर आता इकडच्या एरियामध्ये जाऊया आपण. हे बघा, हे माझं क्यूटसं रॅक खूप छान आहे. इथे पहिल्या स्टार्टला मी मोठे भांडे ठेवलेत. हे रेग्युलर एवढेही पातेलं मला लागतात, कारण दूध असते किंवा काही सुरूच असते. खूप भांडे पडतात माझ्याकडनं, तर मग हे भांडे इथपर्यंतचे लागतात. हे कधी पाणी वगैरे तापवण्यासाठी किंवा काही बासुंदी वगैरे करण्यासाठी ते कामी येतं. तर अशा पद्धतीने हे ग्लासेस आहेत. ग्लासेसची डिझाईन बघा किती क्यूट आहे. खूप छान असे हे ग्लास मला लागलेले आहेत आणि मी लागायला तरी 2 जण राहतो आम्ही. काही सामान जास्तचं लागत नाही. मला आवडत नाही असं छान असं भरलेलं घर असावं म्हणून मी सर्व भांडे इथं लावून टाकलेत. आणि हे जर आपण अशा पद्धतीनं जर ठेवले ना तर छानही दिसते, घरामध्ये प्रसन्न वाटते. काहीतरी काय 2 भांडे घेऊन बसा असं फारसं मला तरी नाही आवडत. ज्यांना आवडते तो त्यांचा प्रश्न झाला, आवड असते प्रत्येकाची. अशा पद्धतीने इथे ग्लास ठेवले, इथं पातेले ठेवले. हे पातेले तुम्हाला बिलकुल कधीच लागत नाही. हा एक घेत असते कधी रेसिपी वगैरे करायची असलेत. हे तांबे आहेत. हे लग्नात खूप सारे भांडे देण्यात आले आणि ते मी इथं अरेंज केले, कारण हे जर आपण पॅकिंग घरामध्ये ठेवलं तर हे चीर पडतात, वापरात नसतील तर. मग अशा पद्धतीने कधी घ्यायचे कधी नाही, तर अशा मी लावलेल्या आहेत, अशा अरेंज केलेत. हे आहे ताट. यामध्ये एक प्लास्टिकचं ताट मी टाकून दिलेलं आहे. हे खूप छान यात्रेतनं घेतलेलं आहे. खूपच क्वालिटीचे ऑसम आहे. चांगल्या पद्धतीचे ताट आहे ते. 100 रुपयाला मी एक घेतलेला आहे. इथे प्लेट्स आहेत. इथालच्या प्लेट्सचं वॉश करायला असेल कदाचित. इथे छोट्या आहे चायना डिश आहेत. नंतर मग इथे ठेवलेलं आहे हे वाट्या बाउल आहेत सगळे स्टीलचे. हे प्लेट्स आहेत चौकोनी असे क्यूट, खूप सुंदर. हे गुलाबजामुन वगैरे खाण्यासाठी. खाली मी ठेवलेलं आहे जे की असं मिक्सरची भांडी किंवा तूपची बरणी वगैरे असं काय खाली लोणच्यासाठी बनवलेलं आहे. सर्व लोणचं आहेत वेगवेगळे. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट खूप डोकं लावून अरेंज करावी लागते. आणि ह्या पद्धतीनं असलं रॅक रकाना. हे झालं आपले डब्बे स्टीलचे. देवघर, इथे देवघर झालं आपलं पूर्ण. मी दाखवते आता तुम्हाला काय. इथे इकडच्या साईडला पण हे काय केलं माहिती का, असे प्लॅस्टिकचे हुक मागवले आणि हे इकडच्या साईडला लावले, जेणेकरून कोणी आलं तर दिसणार नाही आणि तर माझं काही सामान राहील. तर हे आहे चॉपिंग बोर्ड, हे आहे ते कुकरचं वायसर आहे. काही वस्तू अशा मी लावलेल्या आहेत. हे मेन म्हणजे नॅपकिनसाठी केलं आहे. नॅपकिन इथे राहतात स्वच्छ, धुवून मी ते आणत असते आणि रोज धुवायला न्यायचे. हे काम सुरू असतं. किचन टॉवेल इथं लावण्यासाठी केलेलं आहे. इथं किसनी लावून ठेवलेली आहे. आणि हा आहे आमचा किचन ओटा बघा, इथून इथपर्यंत असं. आणि इथे ठेवलेलं आहे जे स्पून आहेत वेगवेगळे, चाळणी वगैरे, वायपर, मोठी चाळणी वगैरे अशा पद्धतीने हे इथे लावलेलं आहे. या प्लेट आहेत त्या रेग्युलरच्या आहेत, डिझाईनच्या आहेत, त्या प्लेन होत्या. आणि इथे ठेवलेली आहे घासणी वगैरे, बेसिन क्लिनिंग. हे आहेत आत्ता भांडे घासून टाकले, जे म्हटलं ना मागे प्लेट्स आहेत त्या याच्यामध्ये असतील धुतलेल्या. विराजचे बॉटल दूधची. आणि इकडे हा एक पॉट ठेवलेला आहे. खूप सुंदर असे हे छोटं ग्रीन ट्री आहे. खूप छान दिसायला. पण इथं ॲक्च्युली काय झालं, लाईट तो जास्त असल्याने सनलाईट, त्यामुळे काय व्हायला ते दिसत नाही व्यवस्थित. अशा पद्धतीने बाहेरचं व्ह्यू आहे. दिसत नाही वाटतं. आता गॅस आहे, गॅस क्लीन करून ठेवलेला आहे. ॲक्च्युली माझं काम 10 नंतर आवरून जाते. 10ला मॉर्निंगला 10-10:30ला मी पूर्ण कामावरते, कारण 5ला उठून पूर्ण काम करून 10ला रेडी असते आपलं घर. मोस्ट ऑफ टाईम असते. एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी मात्र रिलॅक्स असतो, जास्त लवकर उठत नाही, टिफिन वगैरे द्यायचा असतो म्हणून. हा बघा, हा सगळ्यात छान आहे. क्यूटसा खलबत्ता.
मागच्या व्हिडिओमध्ये एक खलबत्ता मी असा पालथा घातलेला होता. कमेंट केलं बऱ्याच जणांनी की पालथा खलबत्ता नसतो. मग आता मी आवर्जून हा खलबत्ता असाच ठेवत असते. आणि हा खलबत्ता मी तुळजापूरहून आणला आहे. खूप अप्रतिम सुंदर आहे हा. हे बघा, फक्त लसण कुटण्यासाठीच कामी येतो, कारण याच्यामध्ये जागा फारशी कमी आहे. हे 100 रुपयाला मी आणलेलं आहे आणि खूप छान डिझाईन आहे. ॲक्च्युअली हे आपल्याकडे मिळत नाही. तुळजापूर साईडला जर तुम्ही कधी गेले, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथून हे आणू शकता. त्यानंतर इथे साखरपत्तीचे डबे ठेवले. मला जास्त इथं गर्दा आवडत नाही असं ठेवलेलं. इथे एक ट्री, तिकडच्या साईडला एक ट्री ठेवलेलं आहे. हे बघा, ही चाळणी, ही याच्यामध्ये मसालाचा डब्बा ठेवलेला आहे आणि त्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे, जेणेकरून मसालाचा डब्बा दिसतही नाही आणि ती चाळणी नाही तर काहीतरी वेगळं लुक आलेलं आहे त्याला. त्यानंतर इथं पाणी, हे जास्त पाणी भरून ठेवतो आणि हे रेग्युलरसाठी लागतं, जसं लागेल तसं मी हांड्यामधून घेत असते. इथे काय केलं आहे की हे जे छोटे मोठे स्पून, ब्रश आहे, एक पेन्सिल ठेवलेलं आहे, कटर, चाक आहे, नाईफ, छोटे छोटे प्लास्टिकचे स्पून याच्यामध्ये अरेंज करून इथं ठेवलं. गर्दा असं ठेवलं ना तर गर्दा दिसत नाही आणि आपल्याला घ्यायलाही जास्त सोपं जातं. इथं आहे तेलाचा कावळा, तुम्ही काय म्हणता त्याला माहिती नाही, आमच्याकडे कावळाच म्हणतात. इथं आहे तर वेगवेगळे तवे, खूप सारे पॅन आहेत. हे आहे, त्यानंतर हे पोळी पाट आहे, त्यानंतर हा एक तवा आहे, हा एक तवा आहे, हा एक तवा आहे, नॉनस्टिक तंदूर तवा, ॲल्युमिनियमचा आणि लोखंडी, असे वेगवेगळे माझ्याकडे तवे, आणखी 2 तवे ठेवलेले आहेत. असे तवेच खूप जास्त झालेत आमच्याकडे बाकी भांड्यांपेक्षा. आणि अशा पद्धतीने हे किचनचं ओटा आहे. सध्या क्लीन आहे. किचनमध्ये सामान स्वयंपाक करताना खूप जास्त मेशी होऊन जातो, पण नंतर मग परत क्लीन करा, तेच कामे सुरू राहतात. इथे ठेवलेलं आहे मिक्सर, केनस्टारचं मिक्सर आहे, खूप छान आहे आणि खूपच ऑसम क्वालिटी. याचं तुम्ही घेऊ शकता कधी आवडलं तर. मी 4 वर्ष झालं पूर्ण वापरते. मम्मी माझी 7 वर्षापासून वापरते तिचं. खूप छान आहे. हे कप आहेत, मी उर्समधून घेतले होते. खूप छान क्वालिटीचे हे कप आहेत. आणि ट्रे केलं आहे त्याला, 3 कप काढले, दोघांना 2 लागतात. ॲक्च्युअली मी चहाच घेत नाही, त्यांना एकच कप लागतो. हे 2 एक्स्ट्रा आहेत आणि बाकीचे तर ठेवून दिले 1 डझनमधून. त्यानंतर इथे एक काचेचं बाउल ठेवलेलं आहे. हे बघा, हे ह्या स्टिक आहेत, याच्यासाठी ठेवलेल्या आहेत मी. आपल्याला जर काही, हे स्ट्रॉ आहे, स्ट्रॉ म्हणून पण यूज करू शकतो, किंवा कधी आईस्क्रीम वगैरे बनवायची तर ते हे एक इझी आहे, तर माझ्याकडे होते तर मी इथे ठेवलेत. आणि आता उन्हाळ्यामध्ये रेसिपीज बनवल्या जातात, कुल्फी बनवली जाते, त्याच्यासाठी हे कामी येतात. शेक बनवला तर याला स्ट्रॉ म्हणून पण यूज करू शकतो. हे असं सामान मी यामध्ये टाकून दिलेलं आहे. छोटे छोटे झाकण वगैरे, अनियन आहे, अशा पद्धतीचे जे छोटे कामातले वस्तू आहेत त्या इथं ठेवल्यात. आणि इथं नॉर्मली फ्रूट्स असतात, पण आज होत्या कैर आमच्या गावाकडून दिलेल्या आहेत, असो मी इथे त्या ठेवलेल्या आहेत. आणि असं एक काहीतरी छान वाटते. हे अशा पद्धतीने आमचं फ्रीजवर एवढं सामान आम्ही ठेवलेलं असतं. आणि फ्रीजच्या मध्ये काय आहे रे बाबा, तर फ्रीजच्या मध्ये फुल आहे. वरती आईस क्यूब्ससाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या अशा पद्धतीने आमचं फ्रीज आहे. फुल आहे फ्रीज, फुल. त्यात असं काहीही जागा नसते, कंटिन्यू तर फुलच राहते. फ्रीज मोठंच पाहिजे होतं, पण ॲक्च्युअली माझ्याकडे छोटं आहे. इथे 2 सिलेंडर ठेवलेले आहेत, हे बघा. आणि सिलेंडरच्या खाली इथं जी जागा राहते त्यामध्ये काय केले, कॅरी बॅग लागतातही आणि गर्दाही दिसणार नाही अशा एका याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत. त्याच्या बॅक साईडला काही स्पून वगैरे ठेवलेला आहे, जे की लागत नाहीत मला. आणि हे ड्रम जो आहे, तो म्हणत असाल हा कशाला इथे, तर यामध्ये मी गव्हाचं पीठ ठेवत असते. हे बघा, खूप सारे एकाच वेळी आम्ही दळून आणतो आणि ते इथे ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने घ्यायला इझी, मोकळं राहतं. पोळी डब्बा, ते दोरडी वगैरे आहे. मागच्या साईडला जे आहेत त्याच्यामध्ये स्टीलचे भांडे आहेत पूर्ण, जे की मला वापरात लागत नाहीत, पण कधी कधी त्याची गरज पडते. त्यानंतर इकडच्या साईडला काय केले, कांदे ठेवलेले आहेत. आणि इथे एक टोकरी आहे, मोठी टोपली भांड्याची, त्यामध्ये जे की धुतलेले भांडे जे लागणार नाहीत आणि यांना जागा नाही अशी रॅकमध्ये वगैरे, ते इथे टाकून दिले. कढया वगैरे. इकडच्या साईडला तेल ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे रकाने ओपन ठेवलेले आहेत मी, कारण विराजमुळे आम्हाला खाली काहीच जमत नाही. तो काय करतो, येतो आणि डायरेक्ट फेकून देतो.
हा जो जार आहे त्याने फेकून दिला होता त्या दिवशी, मागून असं ढकलला, पूर्ण रूममध्ये पाणी केलं. म्हणून काय केलं की खाली असं सामान आम्ही फारसं ठेवलेलंच नाही आहे. आणि अशा पद्धतीने एक छोटंसं माझं किचन कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा की कशा पद्धतीने तुम्हाला एक किचन वाटलं, यामध्ये काय मॉडिफिकेशन करायला पाहिजेत हे नक्की मला कळवा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला खूप सारे काही व्हिडिओज टाकलेले आहेत मी, कॉमेडी आहेत, काही रेसिपीज आहेत, खूप छान रेसिपीज आहेत, त्या नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तब तक